येस, केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किन्स चालू आहे. त्याच्यामध्ये ॲक्शन ऑफ अल्कलाईन KMnO4. तर गमत बघा, अल्कलाईन KMnO4 आणि आणखी त्यानंतर आपण ॲसिडिक KMnO4 बघणार आहोत. तर इथं थोडंसं जास्त डिटेल मेकॅनिझम बघणं आपल्या या लेवलला 11च्या शक्य नाही, पण त्यात मग आपण काहीतरी केमिस्ट्री त्यातलं काहीतरी लिंक शोधूया. एक गोष्ट महत्त्वाची की KMnO4 याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर, रेडॉक्स टॉपिक, ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn इज +7. ओके, -2 वाला ऑक्सिजन, +1 वाला पोटॅशियम, ते रेडॉक्स टॉपिक शिकलो आहे आपण. इन अल्कलाइन कंडिशन म्हणजे ॲक्वस सोल्युशन ऑफ KOH किंवा NaOH, Mn+7 चेंजेस टू Mn+4 म्हणजेच MnO2. हे फिक्स आहे. अशा काही फिक्स गोष्टी असतील तर पुढं पण त्याचा 2-3 टॉपिकमध्ये 12वीत उपयोग होणार आहे. आणि या प्रोसेसमध्ये जेव्हा हा +7चा +4 होतो आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आहे, तर ते रिलीज कुणी केले तर त्यातल्या ऑक्सिजननी, आणि त्यामुळे मग इट गिव्ज नेसंट ऑक्सिजन. म्हणून हा अल्कलाईन KMnO4 नाही का, अल्कलाईन इथे लिहिलेच मी, अल्कलाईन KMnO4 इट मेक्स अवेलेबल ऑक्सिजन, म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि त्यामुळं आता ह्या अल्कलाईन KMnO4 बरोबरची जी रिॲक्शन आहे ती इट कम्स अंडर व्हॉट वी कॉल ॲज ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. बघा, हा +4 झाला ना, MnO2मध्ये Mn+4 आहे, म्हणजे +7चं +4 म्हणजे रिडक्शन, एक्सेप्टन्स ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स. मग ते रिलीज केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते -2 वाला ऑक्सिजन इथला कंपाऊंडमधला तो नेसंट ऑक्सिजन फॉर्ममध्ये फ्री झाला. आपण थोडं आपल्या लेवलला मॅच होईल अशी आपल्या सोयीची मेकॅनिझम बनवू, नथिंग इज रॉंग तरी पण. आणि पुढं जाऊन जे वापरणार आपण या अल्किनमध्ये मुद्दाम ते बघणार आहोत, पुढं लागणार आहे ते सारखं. इन्स्टेड ऑफ अल्कलाईन KMnO4 ते जर ॲसिडिक KMnO4 असेल, ओके, ॲसिडिक म्हणजे KMnO4 + डायल्यूट H2SO4 किंवा KMnO4 + डायल्यूट HCl, ॲसिडिक KMnO4 असेल तर +7 वाला Mn इट चेंजेस टू +2. म्हणजे तिथं कुठला ॲसिड आहे त्याप्रमाणे, समजा सल्फ्युरिक ॲसिड असेल तर MnSO4 किंवा HCl असेल तर MnCl2. ओके, +2 म्हणजे पुन्हा इथं +7 एका मॉलिक्यूलमध्ये +7चं +2 झालं, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट केले, Mnने एक्सेप्ट केले म्हणजे कोणीतरी रिलीज केले. ते -2 वाले ऑक्सिजन रिलीज करतात, म्हणजे तिथून नेसंट ऑक्सिजन रिलीज होतात. आणि मग त्यामुळं मग तो ज्याच्यामध्ये ते ॲब्सॉर्ब होतील साध्या भाषेत, त्याचं ऑक्सिडेशन झालं. तर हे सेपरेट बघणार आहोत आपण, ॲसिडिक KMnO4 आणि हे अल्कलाईन KMnO4. दोन्हीमध्ये काय महत्त्वाचं आहे, +7 डिक्रीजेस द डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. इन अल्कलाईन KMnO4 +7 चेंजेस टू +4 हे लक्षात ठेवायचं. इन ॲसिडिक KMnO4 +7 चेंजेस टू +2 हे लक्षात ठेवायचं. दोन्हीमध्ये नेसंट ऑक्सिजन मिळतात, पण प्रोडक्टमध्ये फरक आहे. मग आणखी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे मिनिमम असं करत गेलो तर बरं पडतं की अल्किन अल्कलाईन KMnO4 KMnO4 पोटॅशियम परमँगनेट सांगितलं. अल्कलाईन KMnO4 मध्ये याचा काय बाय प्रॉडक्ट काय असणार आहे, जो कोण अल्किन असेल, ग्लायकॉल. आता ग्लायकॉल म्हणजे काय, 2 OH ग्रुप्स ऑन ॲडजस्टंट कार्बन ॲटम्स, डिफरंट नाही, ॲडजस्टंट. ग्लायकॉल म्हणजे OH ग्रुप. आणि तेच पुढे जाऊन बघणार आहोत, याच्यानंतर आपण ते थोडं बघूच. ओके, ॲसिडिक KMnO4 ॲसिडिक KMnO4 असेल तर अल्किन असेल तर पहिल्यांदा सांगतो जनरल भाषेमध्ये, तो जो कोण अल्किन असेल, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होऊन असं लिहितो मी, म्हणजेच कार्बोनिल कंपाऊंड्स साध्या भाषेत,
म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोन. कार्बोनिल म्हणजे ॲसिड वगैरे नाही, कार्बोनिल कंपाऊंड शॉर्टमध्ये लिहितो. म्हणजेच थोडक्यात इथेही लिहितो अल्डिहाइड. म्हणजे इथं कुठले कोण आहेत, हायड्रोजन आहेत का अल्काइल ग्रुप्स आहेत ह्या व्हॅलेन्सीसला, त्याप्रमाणे अल्डिहाइड और कीटोन हे दोन्हीपैकी या साईडला कोण आहेत या साईडला कोण आहेत. समजा इथं हायड्रोजन असेल आणि इथं दोन्ही अल्काइल ग्रुप्स असतील सेम ऑर डिफरंट, तर इकडं अल्डिहाइड तयार होणार कार्बोनिल ग्रुप हायड्रोजनमुळे, इकडं कीटोन तयार होणार अल्डिहाइड और कीटोन. आणि मग या कंडिशनमध्ये कीटोनचे फर्दर ऑक्सिडेशन डिफिकल्ट असतं, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकिंग. अल्डिहाइड तयार झालं या मेथडमध्ये अल्डिहाइड, तर त्याचं फर्दर ऑक्सिडेशन इमिजिएट हे पुढचं सांगतो आहे. पण आता हे ऐकलं की आत्ताच्या चाललेल्या रिॲक्शनच्या पुढची रिॲक्शनची पण आता सोय होते. फर्दर ऑक्सिडेशन अल्डिहाइड जो कोण असेल ऑक्सिडेशन करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलिक ॲसिड. कुठला अल्डिहाइड, 2 कार्बनचा अल्डिहाइड असेल तर 2 कार्बनचे कार्बॉक्सिलिक ॲसिड. आपण रिॲक्शन बघूच, पण अशी आउटलाईन पहिल्यांदा करून ठेवली असेल. आता तुम्हाला ते अचानक जरा गोंधळ होईल, पण आपण रिॲक्शन बघितल्यानंतर पुन्हा हे ऐकलं असं की मग तुम्हाला वाटेल की अरे हे ऐकून रिॲक्शन बघणार, एक्झाम्पल्स बघणार, एक्झाम्पल बघून पुन्हा हे बघणार, मग तुम्हाला काहीच वाटणार नाही. सवय अशा पद्धतीने केमिस्ट्रीचा अभ्यास असा करायचा असतो. अल्डिहाइड फर्दर ऑक्सिडेशन गिव्स कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता फंक्शनल ग्रुप आणि त्यांचे एक 2-3 एक्झाम्पल्स हे जे आपण सुरुवातीला केलं होतं तेच तुम्ही केलं नसेल तर हे सगळं ऐकताना गोंधळ होणार. म्हणजे तुम्हाला येणार नाही असं नाही, यू आर नॉट कॅपेबल असं त्याचा अर्थ काढायचा नाही. एखादी गोष्ट अवघड जात असेल, येत नसेल तर त्याच्या मागची कारणं काय आहेत, कुठली गोष्ट आपली राहिलेली आहे, कुठली दुर्लक्षित झालेली आहे, किंवा कुठलं स्किप करून डायरेक्ट आपण उडी मारलेली आहे कुठल्या तरी पॉईंटला, तर तो त्यातला जो सिक्वेन्स आहे तो चुकला तर येत नाही. आणि आपण हट्ट धरून बसतो. समजा एखादा उशिरा जॉईन झाला आहे, उशिरा अभ्यास सुरू केला आहे, मी या टॉपिकपासून असं नाही करता येत, तुम्हाला तिथूनच सुरू करायला आहे. टप्प्याटप्प्याने घेतलेलं असतं. त्यासाठी एक सेपरेट लेक्चर अपलोड केलेलं आहे मी, सिक्वेन्स. तर सध्या आपण हे बघतो आहे अल्कलाईन KMnO4 अल्किन गिव्ज ग्लायकॉल. एवढं माहीत असलं की जो अल्किन असेल त्याचा ग्लायकॉल. आणि मग त्यामुळं रिॲक्शनमध्ये KMnO4चे बाय प्रोडक्ट वगैरे असं लिहिणं अपेक्षित नाही आहे आपल्या लेवलला, गरज पण नाही आहे एवढी केमिस्ट्री केल्यानंतर. आपण BSc थर्ड इयर किंवा MSc असं करत नाही आहे. आणि तोपर्यंत पुढचं पण सांगून ठेवलं की ॲसिडिक KMnO4 असेल तरीसुद्धा ऑक्सिडेशनच होणार आहे, तरी पण नेसंट ऑक्सिजनच मिळणार आहे. पण पहिल्या टप्प्यामध्ये जो कोण अल्किन असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुप तयार होणार इकडं पण. आता इथं कोण आहेत, मिथाईल इथाईल हायड्रोजन, त्याप्रमाणे अल्डिहाइड और कीटोन. आणि अल्डिहाइड असेल तर इमिजिएटली त्याच कंडिशनमध्ये जो ॲसिडिक KMnO4मध्ये नेसंट ऑक्सिजन मिळणार त्याचे करस्पॉन्डिंग ॲसिड. आता असं माहीत असेल तर आम्हाला रिॲक्टंट ॲरोवरची कंडिशन डायरेक्ट प्रोडक्ट. मग पुस्तकामध्ये काय केलं, बॅलन्स रिॲक्शन न लिहिता असं लिहिलं आहे. त्याचे कारण असं आहे की तुम्हाला या गोष्टी आणि या लिंक्स माहीत असतील तर बॅलन्स्ड रिॲक्शन अपेक्षित नाही आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. काय असा अर्थ त्याचा. ज्याने असा विचार करत नाही त्यांना ते काहीतरीच वाटतं की रिॲक्टंट आणि डायरेक्ट प्रोडक्ट असं कसं लिहिलं आहे. ओके, मग आता बघा समजा की हा इथिन आहे, तुम्ही तिथे एखादा मिथाईल घेऊन प्रोपिन करा त्याला, आणि अल्कलाईन KMnO4ची रिॲक्शन आहे. अल्कलाईन KMnO4ची रिॲक्शन आहे म्हणजे ग्लायकॉल तयार होणार आहे, फिक्स आहे. ग्लायकॉल तयार होणार आहे, फिक्स आहे. आता माझ्या लक्षात राहिलं आहे. मग बॅलन्सिंगप्रमाणे मग तो आम्हाला माहीत झालेलं आहे की KMnO4 अल्कलाईन कंडिशनमध्ये अल्कलाईन KMnO4 नाही का, KMnO4 प्लस ॲक्वस KOH म्हणा NaOH म्हणा किंवा अल्कलाईन KMnO4 असं एरोवर लिहायचं KMnO4 पोटॅशियम पर मॅंगनेट. आणि मग बॅलन्सिंगमध्ये तेव्हाच आपल्याला कळतं की नेसंट ऑक्सिजन मिळतो आहे, आम्हाला माहितीच असतं, प्लस वॉटर, दॅट्स ऑल. अशी रिॲक्शन लिहायची असते. मग हा इथिन आहे. डबल बॉन्ड असता तर जे आपण व्हिसिनला बघितलं इथिलीन ग्लायकॉल, त्याच्यावरून नाव इथिलीन ग्लायकॉल बेसिकली. आता अल्कोहोलच्या याच्यावरून 2 OH ग्रुप्स आहेत. अल्कोहोलसाठी रिप्लेस्ड बाय OL आपण बघितलं आहे IUPAC नॉमेनक्लेचर. ओल 2 OH आहेत, त्यामुळे डायओल. डायोलमधला डी हा वॉवेल नाही आहे, त्यामुळे रिप्लेस बाय करायचं नाही, रिटेन करून, म्हणजेच लॉंगेशन 2 कार्बनची इथेन डायोल टप्प्याटप्प्याने लिहितो. आणि मग आम्ही जुन्या पद्धतीने नंबरिंग पण देणं गरजेचं आहे. इथं 2च कार्बन सोडून द्या,
1 टू इथेन डायोल. आणि आता नंबरमध्ये लिहायची पद्धत आहे. दोन्ही सांगतो आहे मी. इथेन ई रिप्लेस करायचं नाही. ओनली 1 OL ओके. त्यावेळेला ई रिप्लेस बाय ऑइल, इथेनॉल, मिथेनॉल. ओके. इथं 2 OL असल्यामुळं डायोल झालं. डायोल त्याचं सफिक्स झालं. मग डी काय वॉवेल नाही आहे, त्यामुळं लॉंगेस्ट चेनमधला एंडिंग ई फंक्शनल ग्रुपच्या वेळेला बघितलं आहे नॉमेनक्लेचर. आता परत थोडक्यात थोडं रिव्हिजन. डायओल ई रिटेन आहे. ओके. ग्लायकॉल तयार झालं. त्यामुळं अल्कलाईन KMnO4 करस्पॉन्डिंग ग्लायकॉल. ॲसिडिक KMnO4 कार्बोनिल ग्रुप म्हणजे अल्डिहाइड किंवा केटोन, तिथं कुठले अल्काइल ग्रुप्स आहेत त्याप्रमाणे. आणि अल्डिहाइड असेल तर त्याचं करस्पॉन्डिंग पुढं ॲसिड. हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे रिॲक्शन्स द्यायच्या. ओके. याचा अभ्यास असा करायचा. ओके. त्यात केमिस्ट्री असते, ती आपल्या लेवलला शेवटी एखादा पॉईंट असा असतो की तो तसा तेवढा डिटेल बघायचं गरज नसते. म्हणजे तुम्हाला अगदी थोडक्यात आता हे एवढं पहिला करायचं आणि मगच पुढचं ऐकायचं, नाही तर ते पुढचं नाही ऐकायचं. मी आता जे सांगणार आहे मी इथंच थोडक्यात सांगतो. मग ते सगळं मग असं काहीतरी ॲडव्हान्स किंवा नीटला असं नावाखाली असं एवढं डिटेल बघण्यात एवढी एनर्जी मुलांची जाते. काही त्यातून जातात पुढं, पण अनेकांचा त्यामुळं लॉस होतो. त्यांना त्या आवरत नाही. विद्यार्थी आहेत शेवटी, कारण नसताना लोड का आहे. त्यातले बारकावे किती पण घ्या सिलेबसमधले, त्याचा की समजा की याचं मेकॅनिझम आहे, मग आहे ते रिपीट करायला हवं. मग त्याचा तो जर MN आपण बघितलं, MN थोडक्यात सांगतो धावतं. ओके. हा असा कॉम्प्लेक्स तयार होतो थ्रू ऑक्सिजन. अँड देन OH मायनस फ्रॉम KOH अटॅक्स, असा तो मुद्दा आहे. मग हे सगळं ही परत केमिस्ट्री, मग पुढची केमिस्ट्री असते ना परत केमिस्ट्रीला जाणारे स्टुडंट्स, BSc MSc रिसर्च. तर ठीक आहे. तर असं काहीतरी कानावर पडलं, असं काहीतरी असतं. ओके. भूल जाओ. मुद्दा काय, अल्कलाईन KMnO4 ग्लायकॉल, ॲसिडिक KMnO4 फर्स्ट स्टेप. कार्बोनिल ग्रुप एवढं फिक्स आहे. ते कार्बोनिल ग्रुपवाला जर त्यात अल्डिहाइड असेल तर त्याचं करस्पॉन्डिंग ॲसिड, एक्झाम्पल आपण बघू तेव्हा कळेलच. आणि कीटोन असेल तर फर्दर ऑक्सिडेशन डिफिकल्ट असल्यामुळं कीटोन तिथंच थांबतो आपण. आता अल्डिहाइड्स अँड कीटोनसाठी आपला टॉपिक आहे की तिथं मग डिटेलमध्ये बघणार की त्याचं फर्दर ऑक्सिडेशन इझी आहे, याचं डिफिकल्ट आहे. ते 12वीच्या टॉपिकमध्ये होणारच असतं. आता एवढं माहिती झालं बस झालं. ओके. येस. तर हे बघा केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किन्स चाललेलं आहे. आता हे एवढं पुढचं जर बघितलेलं आहे तर त्याचं एक एक्झाम्पल किंवा 2 एक्झाम्पल डायरेक्ट लिहितो आणि ते थोडंसं एक्सप्लेन करतो. येस. आता काही एक्झाम्पल्स बघूया. जसं बघा इथं लिहिलं आहे मी. बेसिकली प्रोपीन. प्रोपीनला काही नंबरिंगची गरज नसते. प्रोप 1 इन 1 प्रोपीन 1च असू दो. KMnO4 प्लस KOH म्हणजे अल्कलाईन KMnO4 आहे. ते लक्षात आलं का? अल्कलाईन KMnO4 आहे. याचा अर्थ लगेच लक्षात आलं की अल्कीन विल गेट कन्वर्टेड विल गेट ऑक्सिडाइज टू गिव्ह करस्पॉन्डिंग ग्लायकॉल. लिहिलं लगेच आपण. आता हे आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून समजलं. बाकी सगळं आहे तसंच. मग इथं अपेक्षित नाही की म्हणजे मग अल्कलाईन कंडिशनमध्ये MnO2 होतो, +7चा +4 होतो. ते सांगितलं, ते एक वेगळा त्यातली केमिस्ट्री, ती पुढे उपयोगाला पण येईल आणि इथं लक्षात ठेवायला बरं पडेल. ओके. ग्लायकॉल इन जनरल ग्लायकॉल, याला इन जनरल ग्लायकॉल हा टाईप झाला. आणि मग IUPAC नेम लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची. आता फंक्शनल ग्रुप्सचे 2 आहेत त्यामुळं नंबरिंग इकडून द्यावं लागेल. मग त्याप्रमाणे ते पटकन सांगून टाकतो तुम्हाला. ते सांगितलं कळेल. ओके. प्रोपेन 1,2 डायोल. ओके. बेसिकली लॉंगेस्ट चेन प्रोपेन डायोल 1, 2, 3 numbering so that functional group get least possible number. प्रोपेन ई रिटेन करायचा कारण डायोलमधला डी आता सफिक्स डायोल आहे. 1, 2 डायोल. ओके. हे झालं. हेच ॲसिडिक KMnO4 असेल तर आम्हाला कळलेलं आहे की बाबा करस्पॉन्डिंग कार्बोनिल ग्रुप. आता त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप जर CH2 असेल तर अल्डिहाइड गिव्स अल्डिहाइड अँड अल्डिहाइड गेट्स कन्वर्टेड इनटू फर्दर करस्पॉन्डिंग ॲसिड असं मी मागाशी म्हणालो होतो. तर एक्झाम्पल बघणं. पण एक कार्बनवाला असेल तर स्टेबल प्रोडक्ट हा CO2 आहे. त्यामुळं त्याचा फॉर्मल्डिहाइड होत नाही.
त्याचा स्टेबल प्रोडक्ट म्हणजे ॲक्च्युली इमिजिएटली इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू CO2 अशा त्या स्पेसिफिक काही गोष्टी असतात. त्यामुळं बघा की कार्बोनिल ग्रुप तयार होणार असं मनामध्ये आपण स्टेप मागचा याच्या आधीचं जे काही एक्सप्लेन केलं त्याच्यावरून कार्बोनिल ग्रुप एक कार्बनवाला कार्बोनिल ग्रुप असेल CO2. इकडचा कार्बोनिल ग्रुप कोण आहे तो लिहितो मी पहिल्यांदा. कार्बोनिल ग्रुप सोयीसाठी इथे लिहितो असं. आता हा अल्डिहाइड आहे त्यामुळे लिहिताना डायरेक्ट प्रोडक्ट लिहितात आपण असं लिहू अल्डिहाइड आहे तर इमिजिएट फर्दर ऑक्सिडेशन खाली स्टेप सेपरेट लिहिता येते फर्दर ऑक्सिडेशन आणि एकदा लक्षात आलं की डायरेक्ट लिहिता येतं फर्दर ऑक्सिडेशन त्याच कंडिशनमध्ये चालूच आहे नेसंट ऑक्सिजन फर्दर इमिजिएट फर्दर ऑक्सिडेशन. आता 2 कार्बनचा अल्डिहाइड आहे म्हटल्यानंतर 2 कार्बनचं करस्पॉन्डिंग ॲसिड कोण असणार आहे बरं. आता एक गोष्ट आहे की हे अल्कलाईन कंडिशनमध्ये असल्यामुळे याचं फर्दर न्यूट्रलायझेशन पण होणार सोडियम सॉल्ट. पण ठीक आहे आपला जो मेन आहे इथं आपला म्हणजे टॉपिक आपली केमिस्ट्री की त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन प्रोडक्ट दाखवणं हे महत्त्वाचं आहे. अल्कलाईन कंडिशन असल्यामुळे याचं लगेच न्यूट्रलायझेशन पण होणार माहीतच सगळं. तर हे इथंपर्यंत आलं असं लिहिलं म्हणजे याचा अर्थ प्रोपीन ॲसिडिक केमिओफोरमध्ये असेल तर असं लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट मी लिहिताना CO2 प्लस ॲसिटिक ॲसिड झालं किंवा पहिल्यांदा अल्डिहाइड दाखवलं आणि इमिजिएट फर्दर ऑक्सिडेशन असं म्हणून ती स्टेप पुढं रिपीट केली सेपरेट लिहिली. ओके आता हा घेतला अल्कलाईन केमिओफोर असेल ग्लायकॉल ॲसिडिक केमिओफोर असेल तर डायरेक्ट प्रोडक्ट लिहू शकतो आपण किंवा स्टेप्समध्ये लिहू शकतो. आपण रफ वर्क करायचं आणि डायरेक्ट प्रोडक्ट लिहायचं किंवा मग सांगितलं तसं स्टेप करायचे. समजा रफ वर्क आहे ते मी इथे लिहितो आणि डायरेक्ट लिहायचं असेल ज्याला तो पुढचं लिहिल काय बरं ॲसिडिक केमिओफोर कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुपमध्ये कन्वर्ट होणार कार्बोनिल ग्रुपमध्ये कन्वर्ट होणार तो आहे तसा प्रोडक्ट जे येईल ते बाकी सगळं आहे तसंच. हाही कार्बोनिल ग्रुप तोही कार्बोनिल ग्रुप जे आहे तसं कार्बोनिल ग्रुप. आता हा कीटोन आहे कीटोनचे फर्दर ऑक्सिडेशन डिफिकल्ट असतं का बरं तर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकिंग डिफिकल्ट आहे या कंडिशनमध्ये होत नाही. ड्रास्टिक कंडिशन्स आर रिक्वायर्ड वगैरे बराच शिकणार आहे मी. हा अल्डिहाइड आहे 2 कार्बन ॲसिड अल्डिहाइड इथॅनल त्याचं फर्दर ऑक्सिडेशन होणार आता मग असे बघितलं तसं त्याच कंडिशनमध्ये अल्कलाईन केमिओफोरमध्ये फर्दर ऑक्सिडेशन आणि काय 2 कार्बनचं ॲसिड कुठलं मी डायरेक्ट लिहून टाकतो आता कळलं का. आता हे आपण एवढं केलं मग लिहिताना परीक्षेमध्ये याचं कीटोन तयार होणार आणि याचा अल्डिहाइड तयार होणार म्हणजेच इमिजिएटली फर्दर ऑक्सिडेशन. तुम्ही डायरेक्ट लिहिताना प्रोडक्ट ॲसिटिक ॲसिड प्लस ॲसिटोन नाही का हा कीटोन ॲसिटोन प्रोपॅनन असं लिहू शकता. तर एवढी तयारी करायला लागेल लक्षात आहे का. अशा प्रकारे अभ्यास करायचा आणि 2-3च एक्झाम्पल्स असतात आणि पहिल्यांदा आपल्या 11वीच्या रुटीन सिलेबसप्रमाणे विचार केला तर अल्कलाईन केमिओफोरवरती जास्त भर आहे पण आम्हाला 12वीला हे उपयोगाला पडणार आहे आणि 11वी 12वी मिळून असते आपली सगळी नीट CET वगैरे. आणि अशा पद्धतीने विचार केला तर सोपं जातं. जे अशा पद्धतीने विचार करत नाहीत डायरेक्ट रिॲक्टंट ॲसिडिक केमिओफोर डायरेक्ट प्रोडक्ट असं लिहितात तेव्हा त्यांना काही कळत नाही काय आहे कसली केमिस्ट्री या कसा अभ्यास करायचा कसला विषय आहे असं ते सुरू होतं. असं नाही आहे महत्त्वाचं आहे प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे आपल्या लाईफमध्ये. आपली कुठलीही खाण्यापिण्याच्या गोष्टपासून औषधापासून ते आपण जे वापरतो ते गाड्या मोबाईल रंग जे आसपास जे दिसतं ते आपण श्वास घेतो तिथून ते ज्या वस्तू वापरतो आपल्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्यामध्ये सगळे विषय महत्त्वाचे असतात. केमिस्ट्री नक्कीच महत्त्वाचं आहे. यस तर अल्कलाईन केमिओफोर असेल नेसंट ऑक्सिजन देतो बेसिकली. मग ते लिहिताना काय करतात की नेसंट ऑक्सिजन मग ते बॅलन्सिंग मगाशी जसं दाखवलं ग्लायकॉल आहे तर प्लस नेसंट ऑक्सिजन प्लस वॉटर असं बॅलन्सिंग करतात इथंपर्यंत ते ठीक आहे. इथं मग सगळंच बॅलन्सिंग करायला तेवढे नेसंट ऑक्सिजन दाखवायला लागतील. नेसंट ऑक्सिजन असं लिहून नाही का जो इथं तयार झाला इथं किती नेसंट ऑक्सिजन लागले आणि इथं किती लागले फायनल प्रोडक्ट तर 4 लागले 4 प्लस किंवा सरळ इथं लिहितात प्लस नेसंट ऑक्सिजन. म्हणजे बॅलन्सिंगला जास्त इथं महत्त्व नाही आहे. तुम्ही हे मिनिमम जे लिंक सांगितलेली ती लक्षात ठेवणे नाही का. आता इथं बघा याचं कार्बोनिल ग्रुप तयार झाला आणि याचं फर्दर ऑक्सिडेशन झालं
म्हणजे 2 नेसंट ऑक्सिजन लागले आणि इथे एक लागला म्हणजे प्लस नेसंट ऑक्सिजन 3. दॅट्स ऑल. आणि असं जे विचार करून नाही करत ते पाठ करत बसतात मग तू +3 नेसंट ऑक्सिजन मग ऐन वेळेला 5 आठवलं 3 आठवलं असं का करता. ओके येस. आणि मग दिस प्लस नेसंट ऑक्सिजन ॲसिडिक KMnO4 हा अल्डिहाइड हा कीटोन आणि हा करस्पॉन्डिंग ॲसिड. कारण आम्हाला दिसतं आहे अल्डिहाइड होणार आणि इमिजिएटली ॲसिड. तुम्ही डायरेक्ट लिहा ॲसिड कीटोन प्लस ॲसिड लिहा ॲसिड लिहा नेसंट ऑक्सिजन इथे लिहितात किंवा काय वेळेला फक्त इथे लिहितात. येस. तर हा अभ्यास रिपीट करावा लागेल थोडं. एकदा व्यवस्थित केले की रिपीट केल्यानंतर परत कमी वेळ रिपीट करायला लागतं. म्हणजे जास्त 15 मिनटं 20 मिनटं लागले असेल तर नेक्स्ट टाईम 3 मिनटं लागतील 5 मिनटं लागतील. थँक्यू.